तर मित्रांनो, कालच्या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाला राजस्थान रॉयल्स या संघाविरुद्ध दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यामुळे आता मुंबई इंडियन्स संघाचे 8 सामन्यांमध्ये 6 पॉईंट हे झालेले। त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ पाहिला तर पॉईंट टेबलमध्ये 7व्या स्थानावर आहे। तर मग अशात आता मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल का, असाच प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळेच मग अशात 8 सामन्यात 6 पराभवानंतरून हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये कसा पोहोचू शकतो, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा। खरं तर मागील सीझनमधील प्लेऑफचे आकडे पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाला किमान 16 पॉईंटची आवश्यकता असेल। तर याशिवाय मुंबई इंडियन्स संघाला आपला नेट रन रेट सुद्धा चांगला ठेवावा लागणार आहे। ज्यात आतापर्यंत पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाने 8 सामने खेळलेले आहेत, ज्यात फक्त 3च विजय हे मिळवता आलेले आहेत। तर हार्दिक पांड्या संघाला 16 पॉईंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील 6 सामन्यांमध्ये 5 विजय नोंदवावे लागतील। तर याशिवाय यांचा नेट रन रेट हा सुद्धा सुधारावा लागणार आहे। मात्र मुंबई इंडियन्स संघाचे 16 पॉईंट झाले तर त्यांना इतर संघांच्या निकालावर सुद्धा अवलंबून राहावे लागू शकते। त्यामुळे मुंबई इंडियन्स संघासाठी प्लेऑफचा मार्ग पाहिला तर सोपा नाही, परंतु तरीसुद्धा या संघाने अनेक वेळा अशा परिस्थितीशी झुंज देत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केलेले। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्स संघाने बऱ्याचदा अशा स्थितीत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेले। मग अशात मुंबई कसा कमबॅक करेल हे पाहण्यासारखे। तर मग मुंबई इंडियन्स संघाचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहिला तर मुंबई इंडियन्स संघाने या सीझनची सुरुवात गुजरात टायटन्स या संघाविरुद्ध केली होती, ज्यात मुंबई इंडियन्स संघाला गुजरात टायटन्स विरुद्ध 6 रन्सने पराभव स्वीकारावा लागला होता। तर मग यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा SRH या संघाविरुद्ध 31 धावांनी पराभव झाला, ज्यानंतरून हा संघ राजस्थान रॉयल्स या संघाविरुद्ध 6 विकेटने पुन्हा पराभूत झाला। मग अशा काही प्रकारे मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या 3 सामन्यात सलग पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र त्यानंतरून मुंबई इंडियन्स संघाने सलग सामन्यात दिल्ली कॅपिटल आणि RCB या संघांचा पराभव केला। मात्र त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स या संघाविरुद्ध मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं। तर मुंबई इंडियन्स संघाने पंजाब किंग्स या संघाविरुद्ध सुद्धा 9 धावांनी विजय मिळवला, परंतु यानंतरून हा संघ पुन्हा एकदा त्यांच्या 8व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स या संघाकडून काल पराभूत झाला। त्यामुळे एकूण पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करायचे असेल तर आता 5 विजय हे मिळवावे लागणार आहे। त्यामुळेच आता पुढे मुंबई इंडियन्स संघ कसा कामगिरी करेल हे पाहण्यासारखे। तर मग अशात तुम्हाला काय वाटते, मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतो का, ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर मागील सामन्यात RCB विरुद्ध KKR या सामन्यामध्ये विराट कोहली आउट की नॉट आउट याबद्दल बराचसा वाद सुरू होता, ज्यात अंपायरसोबत विराट कोहली वाद घालताना सुद्धा पाहायला मिळाला। मग अशात विराट कोहली खरंच आउट होता का, याबद्दल नियम हा नेमका काय, याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।